गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वप्रथम ग्रहणाचा नियम मी तुम्हाला सांगितलेला। शास्त्रकार आणि धर्मसिंधुकार निर्णय सिंधुकार की ग्रहण स्पर्श होताच 9:57 चंद्रग्रहण खंडग्रास चंद्रग्रहण। खंडग्रास म्हणजे अर्धा चंद्राचा फक्त भाग ग्रहण काळामध्ये जाईल आणि या खंडग्रास चंद्रग्रहणाचा नियम असा आहे की ग्रहण स्पर्श होता स्नानादी कर्म करायचे। सर्वात पहिले आपण एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचे घेऊ। श्री स्वामी समर्थ, 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 स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज सर्वप्रथम मी आहे ना या ग्रहणाचे नियम तुम्हाला सांगतो। शास्त्राचा नियम या ग्रहणाचा विषय म्हणजे तुम्हाला माहिती पण होईल की नक्की काय। आता हे चंद्र किंवा सूर्यग्रहण जोपर्यंत डोळ्यांनी दिसेल तोपर्यंत ते उपकाला मानला जातो आणि त्यानंतर स्पर्श ते मोक्षकात या वेळात तुम्हाला स्नान इत्यादी सगळं करायचे। रविवारी सूर्यग्रहण आणि सोमवारी चंद्रग्रहण असेल तर त्याला चूडामणी ग्रहण असं म्हणतात आणि या ठिकाणी सगळे दानादी कर्म केले असता तुम्हाला अनंत फळ प्राप्त होतं। आता ग्रहणामध्ये नियम काय आहेत? ग्रहणाचा स्पर्श झाले, स्पर्श म्हणजे आता 9/57 ग्रहणाचा स्पर्श झाला त्यावेळी स्नान, मध्ये होम, नंतर देवपूजा, श्राद्ध आणि सुटण्यास जेव्हा आरंभ झाला त्यावेळी दान आणि सुटल्यानंतर स्नान म्हणजे पुन्हा तुम्हाला जर स्नानादी तुम्ही करत असाल तर पुन्हा एकदा स्नान। आता त्यामध्ये सुद्धा आता हा जो नियम आहे स्नानाच्या विषयी सुद्धा हा सुद्धा शास्त्रकारांनी दिलेला आहे। शास्त्रकारांचा नियम आहे। आता पाणी सुद्धा कसं असायला पाहिजे आणि हा तुम्हाला गुरुचरित्रात सुद्धा नियम त्यांनी दिलेला आहे स्नानाच्या उदकाविषयी। उष्णोदकाहून शीतोदक पुण्यकारक म्हणजे उष्ण पाण्याहून शीतोदक म्हणजे थंड पाणी पुण्यकारक मानलं जातं, पण हे तुमच्या शरीर यष्टीवर आहे, पण शीतोदक पुण्यकारक आहे। दुसऱ्याने दिलेल्या उदकाहून स्वतःचे उदक पुण्यकारक आहे म्हणजे दुसऱ्यांचं उदक घेण्यापेक्षा आपण स्वतःचं उदक स्वतःचं पाणी वर काढून स्नान करण्यापेक्षा म्हणजे काही जण विहिरीमध्ये किंवा आपण आता सध्या ज्या त्यापेक्षा भूमिस्थ तुम्ही कधी बघितलं असेल की नाही माहिती नाही, पण या ग्रहण काळामध्ये पुरुषरण केलं जातं। अर्ध्या पाण्यामध्ये पुरुषरण, नदीच्या पाण्यामध्ये पुरुषरण केलं जातं कारण भूमिस्थ उदकाचं स्नान करणं पुण्यकारक मानलं जातं। भूमिस्थ म्हणजे एका जागी स्थिर आणि त्याही पेक्षा वाहत्या पाण्यामध्ये सरोवराचे जल पुण्यकारक मानलं जातं आणि त्याही पेक्षा सरोवरापेक्षा नदीचं जल पुण्यकारक आणि याप्रमाणे गंगा नदी समुद्र यांचे स्नान उत्तरोत्तर पुण्यकारक आहेत। आता दुसरा नियम ग्रहणामध्ये त्यांनी दिलेला आणि हे तुम्ही बघितलं सुद्धा असेल, जे काही साधू हे ग्रहणाचे नियम करतात किंवा काही साधक हे ग्रहणाचे नियम करतात। आता साधक हे ग्रहणाचे नियम का करतात? खरं हा खगोलीय एक इव्हेंट आहे, पण असं मानलं जातं आपण की आणि भारतामध्ये आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये चंद्र हा मनाचा कारक आहे, सूर्य हा आत्म्याचा कारक आहे आणि या दोघांवर जेव्हा बंधन येतं तर त्यावेळी एक मोठा असा भाग अध्यात्मशास्त्रामध्ये दिसून येतो
आणि त्यामुळे हा साधनेसाठी खूप मोठा काळ आहे. आणि त्यामुळे हे साधक जे असतात मंत्राचं पुरस्चरण करतात. मंत्राला मलिनता येऊ नये असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. म्हणून मंत्राचं पुरस्चरण, मंत्राचा जप, गुरु मंत्र, गायत्री मंत्र या ग्रहण काळात जपावा. चंद्रग्रहण तर ठीकच आहे, सूर्यग्रहणाची व्याप्ती थोडी जास्त असते. स्पर्शाच्या 9 तास आधी त्याचे भेद चालू होतात आणि चंद्रग्रहणात 6 तास आधी भेद त्यांचे चालू होतात. आता त्यांनी सांगितलेले स्नानाचं सुद्धा की वस्त्रासह स्नान करतात. तुम्ही बघितलं असेल वस्त्रासह स्नान करताना म्हणजे काही साधक किंवा साधू की वस्त्रासह स्नान करतात आणि हे मुक्तीपर स्नान असतं. काही ठिकाणी सुद्धा तुम्हाला माहिती असेल ग्रहण काळानंतर सुद्धा तुम्ही जे वस्त्र नेसलेले आहे त्याचं दान केलं जातं त्र्यंबकेश्वर सारख्या ठिकाणी आणि त्यानंतरच मग ते ग्रहण सुटतं असं सांगितलं जातं. आणि त्यानंतर सुद्धा सूतक आणि सोयर असेल तरी सुद्धा स्नान तुम्हाला करायचंच आहे. आता पुरस्चरण कसं करायचंय आणि उपोषण करायचं आहे का? तर उपोषण हे सूर्यग्रहणाच्या दिवशी करायचंय, चंद्रग्रहणाच्या दिवशी करायचं नाहीये. पुत्र जे असतील, पुत्र आणि कन्यादी जरी असतील तरी त्यांनी उपोषण करायचं नाहीये. पण स्पर्श होण्याच्या आधी तुम्हाला जेवायचं. उपोषण म्हणजे जेवायचं नाहीये. तर स्पर्श होण्याच्या आधी जेवायचं आहे. स्पर्श झाल्यानंतर म्हणजे आता 9:57 ते 1:27 पर्यंत हा ग्रहणाचा स्पर्श झाले तर त्यामध्ये तुम्हाला जेवायचं नाहीये, पाणी प्यायचं नाहीये. आणि हा जो काळ आहे हा सेवेमध्ये तुम्हाला करायचा, सेवेमध्ये त्याचा विनियोग करायचा आहे. दुसरं, याचं पुरस्चरण करतात, मंत्राचं पुरस्चरण करतात. आता पुरस्चरण म्हणजे काय? साधारण पुरस्चरण म्हणजे की, आणि हे सगळ्या ठिकाणी नियम लागू होतात आणि तरच तो मंत्र किंवा तो पाठ सिद्ध होतो. मग सप्तशती पाठ असू दे, कुठलाही मंत्र असू दे, त्या मंत्राच्या 1 भागात तुम्हाला त्याचं हवन करावं लागतं. मग सप्तशती पाठ असेल तर सप्तशती पाठाचं समजा तुम्ही सप्तशती पाठ केले इतर वेळी सुद्धा तरी 9 पाठ जेव्हा तुम्ही वाचता 1 भागाचं हवन केलं जातं, 1 भागाचं तर्पण केलं जातं, 1 भागाचं मार्जन केलं जातं आणि 1 भागाचं ब्राह्मण भोजन दिलं जातं. तेव्हाच हे संपूर्ण फळ त्याचं प्राप्त होतं. यालाच पुरस्चरण असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून ग्रहण काळामध्ये पुरस्चरण करण्याची प्रथा आहे जेणेकरून तो मंत्र सिद्ध होतो. तर कुठलाही मंत्र जेव्हा ते करण्यास तुम्ही अशक्त असाल, म्हणजे आता समजा होम करू शकत नसाल तर त्या प्रमाणात तो मंत्र दुप्पट वाचला जातो. समजा आता तुम्ही 9 पाठ केले सप्तशतीचे आणि हवन करू शकत नसाल तर त्या हवनाच्या प्रीत्यर्थ 1 पाठ करावा. नंतर तर्पणाच्या प्रीत्यर्थ 1 पाठ करावा, मार्जनाच्या प्रीत्यर्थ 1 पाठ करावा, ब्राह्मण भोजनाच्या प्रीत्यर्थ 1 पाठ करावा. असे करून तुम्ही जेव्हा 14 पाठ पूर्ण करता तेव्हा तुमची एक नवचंडी याचं संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होतं. याला पुरस्चरण असं म्हणतात. 100 पाठांमध्ये सुद्धा तसंच होतं. तसंच कुठल्याही मंत्राचं, गायत्री मंत्र हा 24 अक्षरांचा आहे. 24 अक्षरांच्या प्रमाणे जर तुम्ही 24 वेळा जर त्याचा जप केला तर त्याच्या 1 भागाचं हवन होतं, 1 भागाचं तर्पण होतं, 1 भागाचं मार्जन होतं आणि त्यानंतर ब्राह्मण भोजन होतं. पण ग्रहण काळात ब्राह्मण भोजन दिलं जात नाही, तर त्यामुळे तर्पण, मार्जन आणि ब्राह्मण भोजना प्रीत्यर्थ आपण जप जास्त केला जातो आणि तेव्हा ते पुरस्चरण प्राप्त होतं. ग्रहण सुटताना तुम्हाला दान धर्मादी करायचं आहे. आता दान धर्मादी करायचं पण आता कसं करणार? तर आपल्याकडे भरपूर असे मार्ग आहेत की तुम्ही त्या मार्गे आपल्या दिंडोरी प्रणित मार्गामध्ये आपण जनकल्याण किंवा एक हॉस्पिटलची योजना तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला जे असेल ती अमाऊंट तुम्ही तिथे हे केली तरी तुम्हाला त्याचं पूर्ण फळ प्राप्त होणार आहे. हे माझं सजेशन आहे की ग्रहण काळ सुटताना तुमच्याकडून जे काही इच्छिक आहे, म्हणजे असं नाही की जबरदस्ती नाही, इच्छिक आहे, आपल्या दिंडोरी प्रणित मार्गाचं मोरेदाना चॅरिटेबल ट्रस्ट जे हॉस्पिटल जे चालू आहे तिथे तुम्ही यथाशक्ती काही का म्हणजे तुम्हाला दानाचं सुद्धा फळ प्राप्त होईल. ठीक आहे. तर ही होती ग्रहणाची माहिती. चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या दोघांची माहिती सारखीच आहे.
वेदांचे नियम तुम्हाला माहिती असेल, वेदांमध्ये सुद्धा जेवलं जात नाही, पण आजकाल कलियुगामध्ये असं झालेलं आहे की आपण धावपळीमध्ये वेदांचे नियम पाळू शकत नाही, तर त्यामुळे स्पर्शानंतरचे आपण नियम पाळतो. आता आपण सगळ्या सेवांना सुरुवात करतोय. आपल्याकडे नित्यसेवा असेल. नित्यसेवेतील सर्वप्रथम आपण गायत्री मंत्र घेणार आहोत. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु 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 प्रचोदयात्। महालक्ष्मीचा गायत्री मंत्र। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि
तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र 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 प्रचोदयात्। ओम सरस्वती च विद्महे विघ्नराजाय धीमहि तन्नो वाणी प्रचोदयात्। ओम सरस्वती च विद्महे विघ्नराजाय धीमहि तन्नो वाणी प्रचोदयात्। ओम सरस्वती च विद्महे विघ्नराजाय धीमहि तन्नो वाणी प्रचोदयात्। ओम सरस्वती च विद्महे विघ्नराजाय धीमहि तन्नो वाणी प्रचोदयात्। ओम सरस्वती च विद्महे विघ्नराजाय धीमहि तन्नो वाणी प्रचोदयात्। ओम सरस्वती च विद्महे विघ्नराजाय धीमहि तन्नो वाणी प्रचोदयात्। ओम सरस्वती च विद्महे विघ्नराजाय धीमहि तन्नो वाणी प्रचोदयात्। ओम सरस्वती च विद्महे विघ्नराजाय धीमहि तन्नो वाणी प्रचोदयात्। ओम सरस्वती च विद्महे विघ्नराजाय धीमहि तन्नो वाणी प्रचोदयात्। ओम सरस्वती च विद्महे विघ्नराजाय धीमहि तन्नो वाणी प्रचोदयात्। ओम अत्रिसोताय विद्महे अनुसूयासोताय धीमहि तन्नो दत्त 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 प्रचोदयात्। ओम त्रां चिरंजीविने नमः। 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 ओम प्रेम परब्रह्मणे नमः। ओम प्रेम परब्रह्मणे नमः। ओम प्रेम परब्रह्मणे नमः। ओम प्रेम परब्रह्मणे नमः। ओम प्रेम परब्रह्मणे
परब्रह्मणे नमः। ओम ह्रीं 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 परब्रह्मणे नमः। ओम गोरक्ष जालंधर चर्पटाच अडपंगकानि चौरंगिरेवाण कवर्तरी संज्ञा भूम्या बभुर्वा नवनाथ सिद्धा। ओम गोरक्ष जालंधर चर्पटाच अडपंगकानि मच्चिंद्रात्या चौरंगिरेवाण कवर्तरी संज्ञा भूम्या बभुर्वा नवनाथ सिद्धा। ओम गोरक्ष जालंधर चर्पटाच अडपंगकानि मच्चिंद्रात्या चौरंगिरेवाण कवर्तरी संज्ञा भूम्या बभुर्वा नवनाथ सिद्धा। ओम गोरक्ष जालंधर चर्पटाच अडपंगकानि मच्चिंद्रात्या चौरंगिरेवाण कवर्तरी संज्ञा भूम्या बभुर्वा नवनाथ सिद्धा। ओम गोरक्ष जालंधर चर्पणाच अडपंगकानि मच्चिंद्रात्या चौरंगिरेवाण कवर्तरी संज्ञा भूम्या बभुर्वा नवनाथ सिद्धा। ओम गोरक्ष जालंधर चर्पणाच अडपंगकानि मच्चिंद्रात्या चौरंगिरेवाण कवर्तरी संज्ञा भूम्या बभुर्वा नवनाथ सिद्धा। ओम गोरक्ष जालंधर चर्पणाच अडपंगकानि मच्चिंद्रात्या चौरंगिरेवाण कवर्तरी संज्ञा भूम्या बभुर्वा नवनाथ सिद्धा। ओम गोरक्ष जालंधर चर्पणाच अडपंगकानि मच्चिंद्रात्या चौरंगिरेवाण कवर्तरी संज्ञा भूम्या बभुर्वा नवनाथ सिद्धा। ओम गोरक्ष जालंधर चर्पणाच अडपंगकानि मच्चिंद्रात्या चौरंगिरेवाण कवर्तरी संज्ञा भूम्या बभुर्वा नवनाथ सिद्धा। ओम गोरक्ष जालंधर चर्पणाच अडपंगकानि मच्चिंद्रात्या चौरंगिरेवाण कवर्तरी संज्ञा भूम्या बभुर्वा नवनाथ सिद्धा। ओम गोरक्ष जालंधर चर्पणाच अडपंगकानि मच्चिंद्रात्या चौरंगिरेवाण कवर्तरी संज्ञा भूम्या बभुर्वा नवनाथ सिद्धा। ओम गोरक्ष जालंधर चर्पणाच अडपंगकानि मच्चिंद्रात्या चौरंगिरेवाण कवर्तरी संज्ञा भूम्या बभुर्वा नवनाथ सिद्धा। ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः। 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 ओम ह्रीं मधुमती स्थावर जंगमाकर्षणे ठठ स्वाहा। 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 ओम ह्रीं श्रीं क्लीं भुवनेश्वर्यै नमः। 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 ओम ह्रीं श्रीं क्लीं भुवनेश्वर्यै नमः।
ओम ह्रीं श्रीं क्लीं भुवनेश्वर्यै नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं भुवनेश्वर्यै नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं भुवनेश्वर्यै नमः। ओम ह्रीं श्रीं क्लीं भुवनेश्वर्यै नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै। 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 ओम त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षेयमामृतात्। 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 ओम ॐ जुं सः ओम भूर्भुवस्वः। ओम त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षेयमामृतात्। स्वहा भुवा भुः। ओम सः जुं ओम 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 तत्सवितुर्वरेण्यं त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् भर्गो देवस्य धीमहि उर्वारुकमिव बन्धनात् धियो यो नः प्रचोदयात् मृत्योर्मोक्षेयमामृतात्। ओम अस्य स्त्री संजीवनी मंत्रस्य प्रजापति ऋषिः प्रकृतिच्छन्दः आयुष्यादयो देवता आयुष्याभिवृद्धये जपे विनियोगः। ओम आयुर्यत्नेन कल्पतां त्वं स्वाहा। ओम प्राणो यत्नेन कल्पतां त्वं स्वाहा। ओम अपानो यत्नेन कल्पतां त्वं स्वाहा। ओम व्यानो यत्नेन कल्पतां त्वं स्वाहा। ओम उदानो यत्नेन कल्पतां त्वं स्वाहा। ओम समानो यत्नेन कल्पतां त्वं स्वाहा। ओम चक्षुर्यत्नेन कल्पतां त्वं स्वाहा। ओम श्रोत्रं यत्नेन कल्पतां त्वं स्वाहा। ओम वाक् यत्नेन कल्पतां त्वं स्वाहा। ओम मनो यत्नेन कल्पतां त्वं स्वाहा। ओम आत्मा यत्नेन कल्पतां त्वं स्वाहा। ओम ब्रह्मा यत्नेन कल्पतां त्वं स्वाहा। ओम ज्योतिर्यत्नेन कल्पतां त्वं स्वाहा। ओम स्वर यत्नेन कल्पतां त्वं स्वाहा। ओम पृष्ठं यत्नेन कल्पतां त्वं स्वाहा। ओम यज्ञो यत्नेन कल्पतां त्वं स्वाहा। ओम ह्रीं ओम ह्रीं ह्रीं बगलामुखी सर्वदुष्टानां वाचं मुखं पदं स्तम्भय जिह्वा कीलय बुद्धि विनाशय ह्रीं ओम स्वाहा। ओम श्रीं ह्रीं क्लीं ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं श्री महालक्ष्मे नमः। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं क्लीं श्री महालक्ष्मे नमः। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं श्री महालक्ष्मे नमः। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं श्री महालक्ष्मये नमः। ओम श्रीं ह्रीं श्रीं
कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं श्री महालक्ष्मे नमः। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं श्री महालक्ष्मे नमः। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं श्री महालक्ष्मे नमः। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं श्री महालक्ष्मे नमः। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं श्री महालक्ष्मे नमः। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं श्री महालक्ष्मे नमः। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं श्री महालक्ष्मे नमः। ओम ह्रीं कएल व्रीं असकल व्रीं सकल व्रीं। 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 ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा। ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा। ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा। ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा। ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा। ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा। ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा। ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा। ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा। ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वरवरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा। भगवान चंद्रदेवांचं स्मरण करायचंय। ओम शुक्लं शुक्लाभरं धरं श्वेताब्धस्थं चतुर्भुजं हारकेयूरनुपुरैर्मण्डितं तमसापहं सुखदृश्यं सुधायुक्तं मात्रयं वैशजातिजं कलंकाकित सर्वांगं केशपाशातिसुन्दरं मुकुटैर्मणिमणिक्ये क्षोभनीय सुलोचनं योषित्प्रियं महानन्दं यमुनाजलसम्भवं पुमादिदैवतं देवतामपत्यधिदेवतम्। ओम ह्रीं ह्रीं हुं सोमाय स्वाहा। 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 प्रथम खंड पूर्ण झालेला आहे। 11 वाजलेले आहेत।
सगळे मंत्र विभागातले आपण सगळे मंत्र आपले पूर्ण झालेले आहे. सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं मन्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् आवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण याचे कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला देवीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चये. स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी कल त्याचे वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींची पाठविले कारभार्यांची पाचव्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार त्याचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणांवरी भक्ती जडले कोणे प्रकारे ते सातव्यात सांगितले. शंकर नाम एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्याची केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नवव्यात केले ते. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णले दशमाध्यायात ते कथा पुनित श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा बाळाप्पाचा इतिहास 12वा त्या माझी निरूपिन. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन चंदू तो दादा बुवा प्रसिद्धू 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार मध्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला से. स्वामींनी निधला हावर तो भावे वाचिल हे चरित्र त्याचे आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढ हो विमल कीर्ती मुखी बसो सरस्वती भवसागर तरोन अंती मोक्ष पद मिळवत या. श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता गुरुचरित्र अवतरणे का. गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणारविंदाभ्यां नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. प्रथमाध्यायी मंगलाचरण मुख्य देवतांचे असे स्मरण श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तां प्रतीता हवे. द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती चारी युगांचे भाव कथिती श्री गुरुसेवा दीपका प्रती घडले ऐसे कथियेले. नामधारका मर्जा संगमा श्री गुरु नेती आपले धामा अंबरीश दुर्वास यांचा महिमा तृतीयाध्यायी कथियेला. चतुर्थ्याध्यायी अनुसूये प्रती छळावया त्रैमूर्ती येती परित्येचे पुत्र होते स्तनपान करती आनंदे. पंचमी श्री दत्तात्रेय घरी त्वये अवतार पिठापुरी श्रीपाद श्रीवल्लभ नामधारी तीर्थयात्रेसी निघाले. 6व्यात लिंग घेवोनी रावण जाता गोकर्णी विघ्नेश्वर विघ्न करुणी स्थापना केली तयांची. गोकर्ण महिमा संख्यात रायन प्रति गौतम सांगत चांडाळे उद्धरले अकस्मात
सातव्या अध्यायी वर्णिली. माता पुत्र जीव देत होती तयन प्रति श्री गुरु कथा सांगती. शनी प्रदोष व्रत देती ज्ञाने करती अष्टमी. नवम अध्यायी रजका प्रति कृपाळू गुरु राज्य देती. दर्शन देव म्हणते पुढते गुप्त झाले भगते ते. तस्करी मारिला भक्त ब्राह्मण तस्करा बदती श्री गुरु येऊन. ब्राह्मणाला प्राणदान देते दशमाध्यायात. माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्यांची नारी. नरसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरणे. द्वादशाध्यायी माते प्रती ज्ञान कथने पुत्र देते. काशी क्षेत्री संन्यास घेते यात्रा करते उत्तरेची. माता पित्यांते करंजपुरी भेटून येते गोदातीरी. खुशी व्यतेच्या विप्रावरी कृपा करते त्रयोदशी. क्रूर यवनाते करुणी शासन सायन देवा समर्थान देते श्री गुरु कृपा करून. 14व्या अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगते शिष्यांप्रती. यात्रेत आवडणे गुप्त होते वैजनाते श्री गुरु. षोडशी ब्राह्मणा श्री गुरु भक्ती कथुनी दिदली ज्ञान शक्ती. श्री गुरु आले भिल्लवडे प्रती भुवनेश्वरी सन्निध. भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जिव्हा छेदुनी करी अर्पण. त्यास श्री गुरुने विद्या देऊन धन्य केला सप्तदशी. एवढा उठून दारिद्र्याचा कुंभ दिदला हेमाचा. वर्णिला प्रताप श्री गुरूंचा अष्टादशाध्यायात. औदुंबराचे करुणी वर्णन योगिनीस देऊनी भरतान. गाणगापुरात आपण 19 श्री गुरु गेले. स्त्रियेचा संबंध तवडून पुत्र दिदिले तिथला दोन. एक मरता कथिती ज्ञान सिद्ध रूपे विसाव्यात. त्याची कथा एकंविशी प्रेत आणले औदुंबरापाशी. श्री गुरु येऊनी देते निशी पुत्र उठवती कृपाळू. दीक्षा दारिद्र्या घरी घेती याची वंद्या महिषी होती. तीस करून दुग्धवती 22व्यात मरे दिदला. 23व्यात श्री गुरुस राजाने गाणगापुरास. तेथे उत्तरसी राक्षस त्रिविक्रम करी श्री गुरु निंदा. थेटो जाती त्रिविक्रमा दावेते विश्वरूप महिमा. निब्बर लागे श्री गुरुपाद पद्मा 24व्यात भर देती. लेच्छानपणे वेद म्हणती विप्रते त्रिविक्रमा छळती. त्याला ठेवणी सांगाती गुरुपाशी आला पंचमीशी. 26व्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगते वेद रचना. त्यागा म्हणते वाद कल्पना करते उन्मत नायकती. 27 आणोनी पतिता विप्रांचे वेदवाद करिता. कुंठित करोनी शापग्रस्ता ब्रह्म राक्षस त्या केले. 98 तया पतिता धर्मा धर्म सांगोनी कथा. पुनर्पी देवनी पतिता अवस्था गृहा प्रति दवडीला. 29 भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथते गुरुराव. राक्षसा उद्धरे वामदेव आयत्यास तयांतची. त्रिशाध्यायी पती मरता त्याची श्री करी बहु आकांता. 30 श्री गुरु नाना कथा कथोनी शांत हो पाहती. 31व्यात त्याची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता. सहगमन प्रकार बोधिता ते स्त्रिय ते जगद्गुरु. सहगमनी निदता सती श्री गुरु झाली नमस्कार ती. आशीर्वाद देऊने तिचा पती 32व्यात उठविला. 33व्यात रुद्राक्ष धारण कथा कुकुट मरकट दोघे जण. वैश्यचे कथन करते राया ते पराशर. रुद्राध्याय महिमा वर्णन 34व्यात निरूपण. राजपुत्र केला संजीवन नारद भेटले राया ते. 35 प्रसंगात कच देव याने कथा वर्तत. आणि सोमवार व्रत सीमंतनेच्या प्रसंगे. 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा प्रेत केले परान्न भोजन. कंटाळून धरती श्री गुरुचरणा त्याला कर्म मार्ग सांगती. 37 नाना धर्म विप्रा सांगुनी ब्रह्म कर्म. प्रसन्न होनी वर उत्तम देती श्री गुरु तयाते. 38 भास्कर ब्राह्मण तिघांपुरते आणिले अन्न. जेविले बहु ब्राह्मण आणिक गावाचे शूद्राती. सोमनाथाची गंगा युवती 60 वर्षांची वंद्या होती. 30 दिदले पुत्र संतती. 39व्या अध्यायी नरहरी करवे शुष्क काष्टा. अर्चवने धवडले त्यांच्या कुष्टा. शबर कथा शिष्य वरिष्ठा 40व्यात सांगती. 41 सायन देवा हस्ते घेते श्री गुरु सेवा. ईश्वर पार्वती संवाद परवा काशी यात्रा निरूपण. पुत्र कलत्ते सायन देव येऊनी करते श्री गुरुस्तव. त्याचा कथते यात्रा भाव
वरी देती 42 अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत तिची कथा सायं तेवा व्रत सांगोनी व्रत आचरती 44 तंतुकार भक्तांची श्री पर्वत तावने क्षणेसी शिवरात्री पुण्य कथा त्याचे विमर्शन राजाचे कथियेती 45 कुष्टी ब्राह्मण आला तुळजापुराहून त्याला करवणे संगमी स्नान कुष्ठ नासुनी ज्ञान देती कल्लेश्वर ही परगे ग्रामास श्री गुरु भेटती नरहरी कवीस आपला शिष्य करते त्यास 43 अध्यायी 47 दिवाळी सण गुरुची आमंत्रिती 7 जण इतके रूपे धरून आपण गेले मठही राहिले 48 शूद्र शेती त्याचा 2 धडा कापून टाकती शतगुणे पिकुने पुढती आनंद विले तयाते 49 श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्म कथिती स्नान करवणे दवडती कुष्ठदैवार्जित रत्नाबाईचे लेच्छांच्या स्फोटक दवडती भक्तिस्तव त्याचे नगरा जाती पुढे श्री पर्वत भेटू म्हणते 50वे अध्यायी 51 तर गुरुमूर्ती देखुन्याची ते पाप प्रवृत्ती उपद्रवीतील नाना याती म्हणून गुप्त रूपे राहावे ऐसा करुणी निर्धार शिष्याची सांगते गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतार मल्लिकार्जुन यात्रेसे ऐसे कोणी भक्तजन मनी होते अति उद्विग्न शोक करते आक्रंदोन श्री गुरुचरणी लोळती इतके पाहुनी श्री गुरुमूर्ती वरद हस्ते तया कुरवाळीती मत भजने स्तरासक्ती मठाधामी राहोनिया ऐसे बोधुनी शिष्याची गुरु गेले कर्दळी वनासी नाविक मुखे सांगोने गोष्टीची निजानंदी निमग्न होती ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागे सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथिले अवतरणिका श्री गुरु गेले वाटते लोका परी गुरु गुप्त असती गणगापुरी कलियुगी अधर्मवृत्ती पावले म्हणून श्री गुरु गुप्त झाले भक्त जनाला तैसे पाहिले तैसे भेटती अद्यापि श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आता सप्तशती ग्रंथ तर पूर्ण आपण आता वाचू शकत नाही म्हणून सिद्ध कुंजिका स्तोत्र ओम शिव उवाच ओम शृणु देवी प्रवक्ष्यामि कुंजिका स्तोत्रमुत्तमम् येन मंत्रं प्रभावेण चण्डीजापः शुभो भवेत् न कवचं नार्गला स्तोत्रं किलकं न रहस्यकं न सूक्तं नापि ध्यानं च न न्यासो न च वार्चनं कुंजिका पाठमात्रेण दुर्गा पाठं फलं लभेत् अतिगुह्यतरं देवी देवनामापि दुर्लभम् गोपनीयं प्रयत्नेन स्वयोनिरेव पार्वती मारणं मोहनं पशम्भोच्चाटनादिकं पाठमात्रेण संसिद्धेत् कुंजिका स्तोत्रमुत्तमम् ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चये ओम ग्लौं हुं क्लीं जुं सः ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चये ज्वल हं सं लं क्षं फट् स्वाहा। ओम नमस्ते रुद्ररूपिण्ये नमस्ते मधुमर्दिनी नमः कैटभहारिण्ये नमस्ते महिषार्दिनी नमस्ते शुभहन्त्रे च निशुम्भासुरघातिनी जागृतं हि महादेवी जपसिद्धं कुरुष्व मे ऐङ्कारे सृष्टिरूपाये ह्रींकारे प्रतिपालिका क्लींकारे कामरूपिणे बीजरूपे नमस्तुते चामुण्डा चण्डकाति च जयकारे वरदायिनी विच्चे च भयदा नित्यं नमस्ते मन्त्ररूपिणी हां ह्रीं हुं हुर्जटे पत्नी वां वीं वूं वागदीश्वरी क्रां क्रीं क्रूं कालिका देवी शां शीं शुं मे शुभं कुरु हुं हुं हुंकाररूपिण्ये जं 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 जम्भनादिनी ह्रां ह्रीं भ्रूं भैरवी भद्रे भवान्येते नमो नमः अं कं चं तं तं पं यं चं वीं दुं ऐं वीं हं क्षं इजाग्रं त्रोटय त्रोटय दीप्तं कुरु कुरु स्वाहा वां वीं पुं पार्वती पूर्णा
खां खिं खुं केचरी तदा सां सिं सुं सप्तशती देव्या मंत्रसिद्धि कुरुष्व मे इदं तुं कुञ्जिका स्तोत्रम् मंत्र जागर्ति हेतवे अभक्तेने वदन्तव्यं गोपितं रक्ष पार्वती यस्तु कुञ्जिकया देवी दिना सप्तशती पठेत् न तस्य जायते सिद्धिररण्ये रोधनत्तदा इति श्री रुद्रयाम तंत्रे रुद्र गौरी तंत्रे शिव पार्वती संवादे कुञ्जिका स्तोत्रम् संपूर्णम्। ओम तत्सत् शांति शांति शांति। आपला आता ग्रंथातीतचा जो पाठ आहे त्यामध्ये आपण 3 ग्रंथाचं पठणाप्रित्यर्थ स्वामी चरित्र अवतरणे का गुरुचरित्र 3रा खंड चालू झाला आहे तंत्राचा। ठीक आहे। ओम अस्य श्री दत्तात्रय एकाक्षर मंत्रस्य शिव ऋषिः गायत्री छन्दः दत्तात्रय देवता द्राम्बिजम् आम शक्ति क्रोम किलकम् भगवान गुरु दत्तात्रय प्रीत्यर्थे जपे च विनियोगः। ओम द्राम हृदयाय नमः हृदयाला स्पर्श करायचा आहे। ओम द्राम अंगुष्ठाभ्या नमः तर्जनी आता तर्जनीने अंगाला स्पर्श करायचा आहे। ओम द्राम शीर्षे स्वाहा डोक्याला स्पर्श करायचा आहे। ओम द्राम तर्जनीभ्या नमः अंकाने तर्जनीला स्पर्श करायचा। तर्जनी म्हणजे अंकाच्या बाजूचं बोट। ओम द्राम शिखायै वषट शेंडीच्या ठिकाणी स्पर्श करायचा आहे। ओम द्राम मध्यमाभ्या नमः अंकाने मध्य बोटाला स्पर्श करायचा आहे। ओम द्राम कवचाय हुम संपूर्ण शरीराला स्पर्श। ओम द्राम अनामिकाभ्या नमः अंकाने अनामिका अनामिका म्हणजे मध्य बोटाच्या बाजूचं बोट त्याला अनामिका नाव आहे त्याला स्पर्श करायचा आहे। ओम द्राम नेत्रत्रयाय वौषट आपले 3 डोळे आता 3 डोळे कुठे तर तुमचे तर्जनी आहे ही तुमच्या उजव्या डोळ्यात ठेवायची आहे। त्याच्यानंतर अनामिका आहे ही डाव्या डोळ्यावर आणि मध्य बोट आहे तुम्ही जिथे गंध लावता ते तुमचं त्रिनेत्र म्हणजे मधला नेत्र तिथे तुम्हाला स्पर्श करायचा आहे। ओम द्राम नेत्रत्रयाय वौषट ओम द्राम कनिष्ठिकाभ्यां नमः अंकने करंगळीला स्पर्श करायचा। ओम द्राम अस्त्राय पटः ही तुटक्या वाजवायची आणि टाळी वाजवायची अस्त्राय पटः। ओम द्राम करतल पृष्ठाभ्या नमः हाताचे पंजे एकमेकांवर घासायचे। आता भगवान दत्तात्रयांचं ध्यान करायचं आहे सगळ्यांनी। योगारूढं योगपट्टेन अमृतम् हस्ततन्वं जानयुग्मे प्रसार्यम् असाग्रन्थं रक्तचञ्चाजटाकम् दत्तात्रयं भावये वीक्षमाणम्। भगवान दत्तात्रय म्हणजे स्वामी समर्थ महाराज पूर्ण ब्रह्म अवतार या ग्रहण काळामध्ये गुरूंची जी पूजा असते आणि आपल्याला त्यांची मानस पूजा करायची। मानस पूजा म्हणजे शांत चित्ताने बीज मंत्राचा उच्चार करत तिथे आपण उपचार महाराजांना वाहतो आहोत अशी कल्पना करायची। भगवान दत्तात्रय स्वामी महाराज हे एकच आहेत तर तेथे उपचार आपण वाहतो अशी कल्पना करायची। ओम लम पृथिव्यात्मकं गंधं परिकल्पयामि महाराजांना आपण गंध लावतोय। ओम हम आकाशात्मकं पुष्पं परिकल्पयामि महाराजांना फुलं वाहतो। ओम यम वायव्यात्मकं धूपं परिकल्पयामि महाराजांना आपण धूप ओवाळतोय। ओम रम वन्यात्मकं दीपं परिकल्पयामि महाराजांना आपण दीप ओवाळतो। ओम वम अमृतात्मकं महानैवेद्यं परिकल्पयामि त्यानंतर ओम सम सर्वात्मकं सर्वोपचार परिकल्पयामि। आता आपण द्राम या मंत्राचा आता आपण जप घेणार आहोत। ओम द्राम ओम द्राम ओम द्राम ओम द्राम ओम
षडाक्षर महामन्त्रस्य सदाशिव ऋषिः गायत्री छन्दः श्री दत्तात्रेय देवता त्रां बीजं क्रीं शक्ति ह्रीं कीलकं भगवान गुरु दत्ताय प्रीत्यर्थे जपेंच विनियोगः। पुन्हा एकदा न्यास करायचा आहे। ओम त्रां हृदयाय नमः अंगुष्ठाभ्यां नमः। ओम त्रां शीर्षे स्वाहा तर्जनेभ्यां नमः। ओम त्रां शिखायै वौषट मध्यमाभ्यां नमः। ओम त्रां कवचाय हुं अनामिकाभ्यां नमः। ओम त्रां नेत्रत्रयाय वौषट कनिष्ठिकाभ्यां नमः। ओम त्रां अस्त्राय वटः करतलपृष्ठाभ्यां नमः। भगवान दत्तात्रेयांचं स्मरण करायचं आहे। उत्तान नीते करतले भव्य सव्य सोपान पर्वं सदृशेरुपरिस्वं नामे प्रासाय चर्मवसनं भासितांगरागं मंत्रेण तं भजन्तं रक्तजटाकलापम्। भगवान गुरु दत्तात्रेयाय नमः। आपण भगवान गुरु दत्तात्रेयांची मानस पूजा केलेली आहे। आता आपण षडाक्षरी जो मंत्र आहे त्याचा जप घेणार आहोत। तो मंत्र असा आहे त्राम ओम श्रीम ह्रीम क्लीम ग्लोम त्राम। 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 त्राम ओम श्रीम ह्रीं क्लीं ग्लौं त्रां। त्राम ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं त्रां। भगवान गुरु दत्तात्रेयाय नमः। षडाक्षरी मंत्रं प्रसारा सिद्धिरस्तु। भगवान गुरु दत्तात्रेयाय नमः। आपण भगवान गुरु दत्तात्रेयाय नमः। आपण भगवान गुरु दत्तात्रेयांची मानस पूजा केलेली आहे। आता आपण षडाक्षरी जो मंत्र आहे त्याचा जप घेणार आहोत। तो मंत्र असा आहे त्राम ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं त्राम। 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 भगवान गुरु दत्तात्रेयाय नमः। षडाक्षरी मंत्रं प्रसारा सिद्धिरस्तु। भगवान दत्तात्रेयांचा अष्टाक्षरी मंत्र ओम अस्य श्री दत्तात्रेय अष्टाक्षरी मंत्रस्य शबररूपी शंकर ऋषिः गायत्री छन्दः श्री दत्तात्रेयो देवता रामबीजं नमः शक्ति दत्तात्रेयेति कीलकं भगवान गुरु दत्तात्रेय प्रीत्यर्थे जपे च विनियोगः। पुन्हा न्यास करायचे। ओम त्रां हृदयाय नमः अंकुष्ठाभ्यां नमः। ओम त्रां शीर्षे स्वाहा तर्जनेभ्यां नमः। ओम त्रां शिखायै वौषट मध्यमाभ्यां नमः। ओम त्रां कवचाय हुं अनामिकाभ्यां नमः। ओम त्रां नेत्रत्रयाय वौषट कनिष्ठिकाभ्यां नमः। ओम त्रां अस्त्राय वटः करतलपृष्ठाभ्यां नमः। भगवान गुरु दत्तात्रेयांचं ध्यान करायचंय।
योगारूढ़ं योगपट्टेन पितं हस्ततन्वं जानुयुग्मे प्रसार्यम् अस्तांग्रस्तं रक्तचञ्चटाकं दत्तात्रेयं भावये वीक्ष्यमाणम्. भगवान दत्तात्रेयांचा अष्टाक्षरी मंत्र ओम राम दत्तात्रेयाय नमः. त्याचा आपण जप घेणार आहोत. ओम राम दत्तात्रेयाय नमः. 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 अष्टाक्षरी मंत्रस्य भगवान श्री स्वामी समर्थ महाराज देवता पूर्ण ब्रह्म स्वरूपं प्रियंताम श्री प्रसादात सिद्धिरस्तु. आता द्वादशाक्षरी मंत्र आहे. हातात पाणी घ्यायचं आहे. ओम अस्य श्री दत्तात्रेय द्वादशाक्षर मंत्रस्य सदाशिव ऋषि जगदीच्छन्तः दत्तात्रेय परमात्मा देवता ओम बीजं स्वाहा शक्तिः दत्तात्रेयाय इति कीलकं भगवान गुरु दत्तात्रेय प्रीत्यर्थे जपे च विनियोगः. न्यास करायचे. याचे नास ओम राम हृदयाय नमः. अंगुष्ठाभ्यां नमः. ओम क्लीं शीर्षे स्वाहा तर्जनेभ्यां नमः. ओम ऐहि शिखायै वौषट मध्यमाभ्यां नमः. ओम दत्तेति कवचाय होम अनामिकाभ्यां नमः. ओम आत्रेयेति नेत्रत्रयाय वौषट कनिष्ठिकाभ्यां नमः. ओम स्वाहेति हस्ताय पटः करतलपृष्ठाभ्यां नमः. आता भगवान दत्तात्रेयांचं मानस पूजा करायची. पहिले सर्वप्रथम ध्यान करायचंय. ओम दत्तात्रेयमहं वंदे योगमुद्रा विराजितं ब्रह्मचर्यं व्रतासक्तं भवदूत स्वरूपिणं. ओम गुरु दत्तात्रेयाय नमः. द्वादशाक्षरी मंत्र त्याचा आपण 11 वेळेला जप घेणार आहोत. ओम आम ह्रीं क्रोम एहि दत्तात्रेय स्वाहा. 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 आता सगळ्यात महत्वाचा जो पुढचा मंत्र आहे षोडशाक्षर मंत्र. याच्याविषयी सांगितलं जातं की एक वेळ प्राण दिला तरी चालेल, पण गुरुनी हा मंत्र अशा मंत्रस्य देवता ओम बीजं स्वाहा शक्तिः दत्तात्रेयाय इति कीलकं भगवान गुरु दत्तात्रेय प्रीत्यर्थे जपे च विनियोगः. ओम आता न्यास करायचे. ओम हृदयाय नमः. अंगुष्ठाभ्यां नमः.
ओम क्रोम क्लीं क्लूं शीर्षे स्वाहा तर्जनेभ्यः नमः। ओम क्लूं शिखायै वौषट मध्यमाभ्यः नमः। ओम सहुः कवचाय अनामिकाभ्यः नमः। ओम दत्तात्रेयाय नेत्रत्रयाय वौषट कनिष्ठिकाभ्यः नमः। ओम स्वाहा अस्त्राय पटः करतलपृष्ठाभ्यः नमः। आता षोडशाक्षरी मंत्र आहे त्याचा आपण 11 वेळेला जप केला। ओम ऐं क्रों क्लीं क्लूं ह्रां ह्रीं ह्रूं सहुः दत्तात्रेयाय स्वाहा। ओम ऐं क्रों क्लीं क्लूं ह्रां ह्रीं ह्रूं सहुः दत्तात्रेयाय स्वाहा। ओम क्रों क्लीं क्लूं ह्रां ह्रीं ह्रूं सहुः दत्तात्रेयाय स्वाहा। ओम ऐं क्रों क्लीं क्लूं ह्रां ह्रीं ह्रूं सहुः दत्तात्रेयाय स्वाहा। ओम ऐं क्रों क्लीं क्लूं ह्रां ह्रीं ह्रूं सहुः दत्तात्रेयाय स्वाहा। ओम ऐं क्रों क्लीं क्लूं ह्रां ह्रीं ह्रूं सहुः दत्तात्रेयाय स्वाहा। ओम ऐं क्रों क्लीं क्लूं ह्रां ह्रीं ह्रूं सहुः दत्तात्रेयाय स्वाहा। ओम ऐं क्रों क्लीं क्लूं ह्रां ह्रीं ह्रूं सहुः दत्तात्रेयाय स्वाहा। ओम ऐं क्रों क्लीं क्लूं ह्रां ह्रीं ह्रूं सहुः दत्तात्रेयाय स्वाहा। ओम ऐं क्रों क्लीं क्लूं ह्रां ह्रीं ह्रूं सहुः दत्तात्रेयाय स्वाहा। ओम ऐं क्रों क्लीं क्लूं ह्रां ह्रीं ह्रूं सहुः दत्तात्रेयाय स्वाहा। अथ षोडशाक्षरे मंत्रस्य भगवान श्री गुरु दत्तात्रेय परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु। प्रसाद सिद्धिरस्तु। आता भगवान दत्तात्रेयांचा हरे कृष्ण मंत्र आहे। ओम अस्य श्री दत्तात्रेय हरे कृष्ण मंत्रस्य सदाशिव ऋषिः अनुष्टुप्छन्तः दत्तात्रेय परमात्मा देवता भगवान गुरु दत्तात्रेय प्रीत्यर्थे जपे च विनियोगः। ओम दत्तात्रेयेति हृदयाय नमः। अंगुष्ठाभ्यां नमः। हरे कृष्णेति शीर्षे स्वाहा तर्जनेभ्यः नमः। उन्मत्तानन्देति शिखाय वौषट मध्यमाभ्यां नमः। सायकुमुने कवचाय अनामिकाभ्यां नमः। दिगंबर नेत्रत्रयाय वौषट कनिष्ठिकाभ्यां नमः। पिशाच ज्ञानसागरेति अस्त्राय पटः करतलपृष्ठाभ्यां नमः। आता दत्तात्रेय हरे कृष्ण मंत्र आपण 11 वेळेला। ओम दत्तात्रेय हरे कृष्णं उन्मत्तानन्ददायकं दिगंबर मुने बालपिशाच। ओम दत्तात्रेय हरे कृष्णं उन्मत्तानन्ददायकं दिगंबर मुने बालपिशाच ज्ञानसागर। ओम दत्तात्रेय हरे कृष्णं उन्मत्तानन्ददायकं दिगंबर मुने बालपिशाच ज्ञानसागर। ओम दत्तात्रेय कृष्ण उन्मत्तानन्ददायकं दिगंबर मुने बालपिशाच ज्ञानसागर। ओम दत्तात्रेय हरे कृष्ण उन्मत्तानन्ददायकं दिगंबर मुने बालपिशाच ज्ञानसागर। ओम दत्तात्रेय हरे कृष्ण उन्मत्तानन्ददायकं दिगंबर मुने बालपिशाच ज्ञानसागर। ओम दत्तात्रेय हरे कृष्ण उन्मत्तानन्ददायक दिगंबर मुने बालपिशाच ज्ञानसागर। ओम दत्तात्रेय हरे कृष्ण उन्मत्तानन्ददायक दिगंबर मुने बालपिशाच ज्ञानसागर। दत्तात्रेय हरे कृष्ण। भगवान श्री गुरु दत्तात्रेय चरणार्पणमस्तु। प्रसादात् सिद्धिरस्तु। दायं विद्रामय विद्रामयं देहं पोषय पोषय चित्तं तोषय तोषय सर्वमन्त्रस्वरूपाय सर्वयन्त्रस्वरूपाय सर्वतन्त्रस्वरूपाय सर्वपल्लवस्वरूपाय
ओम नमो महासिद्धाय स्वाहा।